आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या 25 बातम्यांवर फटाफट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा हिंसक प्लॅन। महाराष्ट्रातील 5 शहरात असंतोष निर्माण करणार असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि गोंदिया ही शहरं नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर। राजन साळवींची पत्नी आणि मुलगा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार। दोघांच्याही जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राजन साळवींची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभमवरती गुन्हा दाखल। बुलढाण्यात लोकसभेचे वारे वाहायला सुरुवात। बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांचे बूथ कमिटी मेळाव्यातनं शक्तीप्रदर्शन। मेळाव्याला जिल्ह्यातून हजारो नागरिकांची उपस्थिती। पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडनं कमळ दिवार लेखन आणि गाव चलो अभियानाचा शुभारंभ। भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आणि बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात। लसणाच्या दरातील तेजी कायम। पाव किलो लसणासाठी 100 रुपये मोजण्याची वेळ। थंडी ओसरल्यानंतर नवीन लसणाचा हंगाम सुरू होणार असल्यानं आणखी काही दिवस लसूण महाग राहणार। उत्तर पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावरील गावांमध्ये भीषण दुष्काळ। गावातील विहिरी आणि तलावातील पाणी पातळीत मोठी घट। पुण्यामध्ये पहाटे गारठा आणि दुपारी चटका। किमान तापमान 14 अंशांवर तर दुपारचं वातावरण 33 अंश।